तुम्ही विचार करत असाल की हा कुठे एवढा रात्रीचा व्हिडिओ काढायला आलाय. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा भाव आलाय कोकणात, म्हणजेच आपल्या खेड रेल्वे स्टेशनवरती. आणि हे खेड रेल्वे स्टेशन आहे. आपण आलोय आपल्या खेड स्टेशनला. तर मी कंपनीला फाट्यावर मारून आलोय शिमगा साजरी करायला. तर माझ्या चॅनलला स्टे ट्यून राहा. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 5 वाजता मी आलेलो आहे, ते पण तुतारी तुतारी एक्सप्रेसने. तर मी तुतारी एक्सप्रेसने इथे आलेलो आहे. तर मला मगाशी इथे हे समोर चाललेत पोलीस. त्यांनी मला विचारलेलं की कुठे झाला म्हणून. बोललो मला एक व्हिडिओ बनवायचे, म्हणून मला एक व्हिडिओ काढू देत. ते बोलले ठीक आहे, जाऊ शकतोस. आता इकडनं बाहेर पडल्यावरती स्टेशनचे एक्झिट आहे. स्टेशनचे एक्झिट करून मग आपण आपल्या घरी जायला मार्ग शोधू. तिकडे ऑटो किंवा पर्सनल कार असते शेअरिंग, आणि अशा वडापच्या गाड्या असतात. तर त्या वडापच्या गाड्यासाठी आपल्याला तिकडनं अवेलेबल अशी जागा मिळेल, तर ते आपण पुढे जाऊन ट्राय करू काय भेटते ते. खेड स्टेशन असा एक्झिट आहे. खेड स्टेशनवरून एक्झिट केल्यावरती तुम्हाला समोर दिसेल एक मॅप आहे. त्या मॅपकडे तुम्हाला घेऊन जातो. कसं आहे ते, भरपूर दिवसांनी व्लॉग बनवतोय सकाळ सकाळ. ते पण तुम्हाला दिसेल तिकडे सगळा प्रॉपरली मॅप इकडे सगळ्या मेन्शन्ड आहेत. हे गड आहेत सगळे, म्हणजे सगळे एक्झॅक्ट गड आहेत. मी तुम्हाला एक सांगू शकतो की मला एक चांगला इन्सिडेंट भेटला. मला स्टेशनवर मला ट्रेनमध्ये एक काका मिळाले. त्या काकाने मला बसायला जागा दिली आणि त्याच्यात मला एक मस्तपैकी एक पॉवर नॅप काढायला भेटली. ती पॉवर नॅप काढून मला खूप चांगला वेळ गेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक इन्सिडेंट झाला आहे. तो तुम्हाला जर ऐकायचा आहे तर तुम्ही मला पिंग करा किंवा मला कमेंट करा की तुम्हाला ते ऐकायचं, तर मी तुम्हाला एक सेपरेट व्लॉगमध्ये ते बनवून दाखवेन. तर या रिक्षा स्टँडजवळ त्याने रिक्षा थांबवली आणि आता आपण इकडून पुढे जाणार आहोत ते एस टी स्टँडला. एस टी स्टँड तुम्हाला इकडनं समोरून दिसत असेल, समोरच्या एसट्या वगैरे. आणि हे आहे इथे रिक्षा स्टँड्स. त्याने 30 रुपये घेतले खेड स्टेशन रेल्वे स्टेशन पासून ते बस स्टँड पर्यंत, म्हणजे एस टी स्टँड पर्यंत. तर तुम्ही समोर बघाल तर इकडे सकाळी 5:30ची बस आहे बघा तुम्ही. तर एक सकाळी 5:30ची बस आहे. तर त्या बसने आपण जाऊ दापोली पकडून, आणि मग आपण आपल्या गावी पोचायचा प्रयत्न करू लवकरात लवकर. बघूया आता किती वेळ लागतोय. तर मी उतरलो आहे माझ्या गावाला आणि आता वाजले आहेत सकाळचे 6. आणि मेन सांगायचं म्हणजे मगाशी व्हॉइस डिस्टर्बन्स जास्त होता. तर खेड रेल्वे स्टेशनपासून मी शेअरिंग ऑटोने आलो. ते शेअरिंग ऑटोचे 30 रुपये झाले. आणि त्यानंतर एस टी स्टँडवरती आलो. एस टी स्टँडवरती 5:30ची एक बस होती दापोलीसाठी. तर ती दापोलीची बस मला अवेलेबल नाही, म्हणजे गर्दीच जास्त होती. तेवढ्यातच एक प्रायव्हेट बसवाला होता. त्या प्रायव्हेट बसवाला बघितल्यावरती तिकडे धावत गेलो आणि एक प्रायव्हेट बस पकडली दापोलीसाठी जी होती ती. सो ती बस घेऊन मी आलो इथे.
आणि मी उतरलो माझ्या गावाला. तर हे आहे आमचं देऊळ. हे तुम्हाला मी दाखवेन नंतर कसं दिसतं ते. ठीक आहे. आणि इकडे माझ्या घरी जायचा रस्ता आहे. हे आमचं मूळ घर. हे तुम्ही माझ्या जुन्या व्लॉगमध्ये पण बघितलं असेल. तर मी तुम्हाला दाखवतो नंतरला कसं काय ते. चप्पल राहू दे की घेऊन येऊ? बाहेरच असतो ते.